झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये 2025 ची ही यात्रा, आज यात्रेचा 8वा दिवस आपण पाहतो। ही जरी यात्रा जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव जरी भरवत असेल, पण याचं सगळं निवेदन किंवा यात्रा कशी भरली आणि कुठपर्यंत महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यात न्यायचं काम जर कोण असेल तर ते चौथा स्तंभ आहे तो वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल तुमच्या माध्यमातून। त्यामुळं आपण आता जेव्हा यात्रा चालू होते त्यावेळेस आपण ग्रामपंचायतचा एक हॉल मीडियासाठी आपण उपलब्ध करून देत असतो किंवा महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात आपल्या पद्धतीने माळेगावची जी प्रसिद्धी आहे ती कशी जाईल यासाठी आम्ही मीडियामध्ये जे आपले पत्रकार बांधव आहेत त्यासाठी आम्ही त्यांची सोय करतो, तिथं राहण्याची वगैरे सगळ्या गोष्टी। आणि तिथून या माळेगावमध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या संस्कृती आहे 400 वर्षापूर्वीची ती कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आपल्याला पत्रकार बांधव मदत करतात। त्यामुळे खरंच आपल्याला या पत्रकार बांधवाचं खरंच मी या 8व्या दिवशी आभार मानतो, कारण महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा दक्षिण भारतात यावर्षी काटेकोरपणे नियोजन झालं याची बातमी, यात्रा चांगल्या पद्धतीने झाली याची बातमी। आणि जर कळत न कळत काही चुका झाल्या असतील आमची जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायत असो आणि पंचायत समिती, तर आमच्या कानात येऊन सांगणारे पत्रकार बांधव आणि ती सुधारणा करण्याचं आमचं काम अशा पद्धतीनं मीडियाने आम्हाला साथ दिलेली आहे। त्यामुळे सगळ्यांचेच खूप खूप आभारी आहे। सरपंच या प्रतिनिधी नात्यानं सगळ्यांचे मी आभारी मानतो।